नमस्कार. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण जगभरामध्ये संपन्न होतो आहे. 1993 साली युनेस्कोनं निर्णय घेतला, संयुक्त राष्ट्र समितीनं निर्णय घेतला की आदिवासींच्या गौरवासाठी 1994 पासून हा जागतिक आदिवासी दिन सुरू करायचा. त्यानंतर जगभरामध्ये हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला. आपल्या भारतातही जवळजवळ 2004च्या दरम्यान हा जागतिक आदिवासी दिन संपन्न व्हायला लागला आणि आपल्या अकोले तालुक्यात हा जागतिक आदिवासी दिन साधारणतः 2004च्या नंतर म्हणजे 5-6च्या दरम्यान सुरू झाला. त्यावेळेला आदरणीय लांगी साहेब, डॉक्टर पोपेरे, मी अशा सगळ्या यांनी अकोले शहरातील जे काही चाकरमानी नोकरदार आहेत त्यांच्यासह आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसह पहिल्यांदा पंचायत समितीमध्ये हा जागतिक आदिवासी दिन आम्ही संपन्न केला. त्यानंतर 6च्या नंतर 7, 8 या नंतर बाकीचे जे काही राजकीय नेते मंडळी आहे त्यांची पण याच्यात इन्व्हॉल्वमेंट झाली. सुरुवातीला हा जागतिक आदिवासी दिन असा व्हायचा की शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणं करायची, कुणी राजकीय नेत्यांनी त्यामध्ये भाषणं करायची नाही. पण जसे जसे राजकीय नेते मंडळी त्यात येत गेले आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून आदिवासी बांधवही यायला लागले आणि जागतिक आदिवासी दिन हा त्या पटीत सुरू झाला आणि नंतरच्या काळात 2000 साधारणतः 18-19च्या दरम्यान त्याला अजून मोठं रूप यायला लागलं आणि 19 नंतर तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदिवासी जागतिक दिन हा अकोल्यामध्ये संपन्न व्हायला लागला. त्यानंतर काही ज्या सूचना आल्या अकोलेकरांच्या वतीनं तर त्या आम्ही ग्राह्य धरल्या की काही जण म्हणे DJचा गोंगाट होतो आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही DJ ठेवायचं बंद केलं. एक बँजो पार्टी येणार आणि काही सूचना आल्या की आदिवासी खरं तर लोककला आहे, तिचं प्रदर्शन जगापुढं आलं पाहिजे, आदिवासींची संस्कृती जगापुढं गेली पाहिजे. मग त्या हेतूनं सगळं नंतरच्या काळात आस्ते हे सुरू झालं आणि तुम्ही पाहत असाल की 2-4 वर्षापासून धांगडधिंग्याला जास्त हे न देता जी पथकं आहेत, काही अकोले तालुक्यातली कांबळा नृत्य येतात, काही भोंडला नृत्य आमच्या महिला भगिनींची येतात, काही तारपा नृत्य पण आपण इथं आणलं होतं किंवा वेगवेगळे कार्यक्रम. काही त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो की आदिवासी हा निसर्गाला देव मानणार आहे, वाघाला देव मानतो आहे, डोंगराला देव मानतो आहे, वरसाच्या झाडाला देव मानतो आहे, घोरपडीला देव मानतो आहे, पाण्याला देव मानतो आहे, सूर्याला चंद्राला पुजतो आहे. तर ह्या जी काही संस्कृती आहे जगापुढं, जी डोळ्यांना दिसणारी संस्कृती आहे, त्या निसर्गपूजक आदिवासींची ही परंपरा जगापुढं पोचवण्याचा प्रयत्न आणि जो काही जी आंतरराष्ट्रीय संघटना होती युनेस्कोचा जे काय म्हणणं होतं की आदिवासींचा गौरव झाला पाहिजे. तर अकोले तालुक्यात 100% तसं होताना दिसते. सगळ्या जाती धर्माची लोक सगळे येतात इथं. फक्त आदिवासी जागतिक दिन म्हणजे आदिवासीच संपन्न करतायत असं नाही, तर सगळेच. आता मी त्या पिंपळगाव नाकविंद्यातून आलो, तिथं महालक्ष्मी विद्यालयाचा मोठा आज उत्सव चालू आहे. उद्या त्यांना इथं सामील व्हायचं आहे. मला आनंद झाला. तर असं सगळ्या गावात होतं आहे. म्हणजे पहिली गोष्ट, अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे. इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या चळवळी जिथून सुरू झाली तो तालुका आहे. राया ठाकर, लक्षा ठाकराचा तालुका आहे. ज्या कोंड्या नवल्यांनी त्यांनी बंड केलं त्यांचा तालुका आहे. किंवा मामलेदार जाळला जो काही, तर त्या सगळ्या ह्या क्रांतीच्या परंपरा घेऊन आलेला तालुका आहे आणि ती क्रांती उभी केली तर ती सगळ्यांनी एकत्र येऊन केली आणि तीच परंपरा पुढं जपायची आहे, जपतो आहे. खरं तर ह्या निमित्तानं मी आदिवासी बांधवांचं सगळ्यांनाच विनंती करतो की सामील व्हा, आनंद घ्या
दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. ॲम्ब्युलन्स जर आली तर आपण साईड देतोच, पण तरी पण तरुणांना सांगतो की तसं झालं नाही पाहिजे. आणि म्हणजे ॲम्ब्युलन्स आली तर तिला जागा दिली पाहिजे. दुसऱ्या लोकांना कुठं आपल्याला इथं काही शक्ती प्रदर्शन नाही आहे किंवा दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून नाही आहे. तर हे एक आनंद उत्सव, म्हणजे मला आनंद याचा वाटतो आहे की त्या दिवशी सगळ्या महिला भगिनी पोरं सजून धजून येतात. मेहंदी काढलेली असते हातावरती, जसं काय आपल्या घरी एखादा सण असावा, नागपंचमीचा सण असावा, होळीचा सण असावा, तो जसा आपण साजरा करतो तसंच हा उत्सव हे आदिवासी बांधव आपला सण म्हणून संपन्न करत आहे. आणि त्यामुळं येणार आहेत. त्याच्या पुढं जाऊन मी विनंती करतो सगळ्या तरुणांना सहभागी होताना, आम्ही तर त्या गोष्टीला कधी प्राधान्य देणारही नाही आणि दिलंही नाही, की दारू बिरू पिऊन येऊ नका. मिरवणुकीमध्ये आनंद घ्या, तुमच्या नाचण्यानं दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागा. ट्रॉपिकलासुद्धा आपण बाहेरची लोक येतात, सगळे अकोले तालुक्यातले बाकीचे बांधव असतात, तर त्यांना पण त्रास नाही. तर असं शिस्तीत कार्यक्रम आमच्याकडनं तर आम्ही आत्तापर्यंत तसं काही होऊ दिलं नाही. आणि भविष्यातही सगळ्यांच्या दृष्टीनं हा आनंदाचा उत्सव राहील. उलट ह्या उत्सवाची अकोलेकरांनी बाकीच्या सगळ्या तालुक्यानं वाट पाहिली पाहिजे की हा 9 ऑगस्ट येतो आहे, 9 ऑगस्ट येतो आहे, मग ह्या वेळेला कसे कार्यक्रम राहतील. तर असा सगळा आमचा प्रयत्न आहे. आज सगळेच कार्यकर्ते आदिवासी भागातून आलेले आहेत. आणि हा कार्यक्रम 9 ऑगस्ट हा पक्षीय नाही आहे, याच्यामध्ये सगळेजण सामील होऊ शकता, आनंद घेऊ शकता. हा आदिवासी बांधवांबरोबर ह्या अकोले तालुक्यातील मायबाप जनतेचा हा कार्यक्रम आहे. जगामध्ये गौरव करायचा आहे, संयुक्त राष्ट्र कमिटीने सांगितलं आहे. तर तो आदिवासींचा गौरव करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून गौरव केला तर त्या उत्सवाला अजून मोठं रूप येईल. तर मला वाटतं ह्या दृष्ट्यातनं हा कार्यक्रम होतो आहे. आणि तुम्हाला कमी कालावधीत मी निरोप दिला. तुम्ही सगळे वार्ताहर मंडळी आलात, मनापासून आभार. कार्यकर्तेही आले, मला वाटतं रात्री मॅसेज दिला आणि आले. त्याचं कारण पण असंच आहे की कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागायला नको आणि हा मॅसेज लवकरात लवकर आज लोकांपर्यंत पोचावा, तालुक्यातील जनतेपर्यंत. आणि इथे येणारे बरेच जण शिन्नरमधून येत आहे, तिकडं राहुरी बिहुरी तिकडून येत आहे, इकडून जुन्नर तालुक्यातून पण येत आहेत, इगतपुरीकडनं येत आहेत. तर माझी विनंती राहील की बाबांनो, येताना तसले ते हत्यारं काही घेऊन येऊ नका. तुमचा हेतू चांगला असेल, फक्त तुम्हाला हत्यारांचं प्रदर्शन करायचं आहे, परंतु एखादा वाद तयार झाला तर त्या हत्याराचा दुरुपयोग पण होऊ शकतो. त्यामुळं हत्यारं कृपा करून घेऊन येऊ नका. दुसरी गोष्ट, आदिवासी समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की रावण हा आदिवासींचा देव नाही आहे. रावण हा ब्राह्मण होता, त्यांच्या गळ्यामध्ये जानवं होतं. तो काय 18 विद्या विभूषित असा काहीतरी हे पांडित्य होता की रामाच्या यज्ञाचं जे पौराहित्य केलं किंवा यज्ञ ज्यांनी संपन्न केला तो रावण देव आहे. ठीक आहे, त्यामुळं रावण हा आदिवासींचा देव नाही आहे. विनाकारण असं खुळं डोक्यात घालू नका आणि विनाकारण इथे येऊन तसं प्रदर्शन कुणी करण्याचा प्रयत्न करू नका. एक वेळेला तुम्हाला येऊन इथं धुडघूस घालायचं असेल, हत्यारं मिरवायची असेल, तर आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासींनी जी काही मिरवणूक आयोजित केली त्याच्यात आपण सहभागी होऊ नका. यायचं तर शिस्तीत यावं लागेल, शिस्तीत कार्यक्रम करावा लागेल. हे मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो. आणि आपणही कार्यक्रमाला या, आम्ही पण येतो आहे. दुपारी 2 वाजता अकोल्यातून नवलेवाडीपासून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि साधारणतः आमचा मानस राहील की खालच्या चौकापर्यंत 4, 4:30, 5 वाजेपर्यंत महात्मा फुले चौकात पोचायचं आणि तिथून परतीचा प्रवास करून बाजार तळावरती समारोप होईल. धन्यवाद. आदिवासी दिनानिमित्त काहीतरी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तुमच्या माध्यमातून बाजार तळावर, त्याची पण थोडी माहिती द्या. हो, आदिवासी जागतिक दिनानिमित्त
जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आता काही शाळांचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम असत आहेत, काही ग्रुपचे कार्यक्रम, तर ते पण तिथं प्रदर्शन मागच्या वेळेला आपण बसस्थानकाच्या तिथं ठेवलं होतं, परंतु मिरवणुकीकडं कार्यक्रम तिकडं, तर तसं न होता तिथं बाजारतळावर करतो आहे. आणि दुसरी गोष्ट तिथे स्टॉल लावतो आहे. स्टॉलमध्ये शक्यतो आम्ही जे काही खाद्यपदार्थ तर राहतील समजा, पण आदिवासींचं जे साहित्य आहे, जे हँडमेड साहित्य आहे, तर ते तिथं विक्रीला राहणार आहे. तर नक्कीच जे कोणी याल तर तुम्ही तिथं भेट द्या, खरेदी करा. कारण जे कोणी ते साहित्य बनवणार आहेत ते काही श्रीमंत नाही आहेत, ते मध्यमवर्गीय गरीब आहेत, किंवा तिथं जे स्टॉल टाकणार आहेत त्या बचत गटाच्या काही महिला राहतील. तर मला वाटतं त्या स्टॉलला पण भेट द्या, आणि कार्यक्रमाचा तर आपल्याला आनंद सगळ्यांना घ्यायचाच आहे. माझे लोकल प्रश्न आहे साहेब, उद्या हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर असणार आहेत. पोलीस प्रशासनाला काय सूचना दिल्या? दरवर्षी आम्ही बघितलं अनेकदा पाचापाचीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे, काय सूचना दिल्या? पोलीस बंदोबस्त बाहेरून पण येणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जर दारू पिऊन कुणी डिंगूडचा घालतोय तर त्याला डिटेक्ट करा, बाजूला घ्या. दुसरी गोष्ट, हा अकोले तालुक्यात ही लोक कुणामुळं येतात असं नाही आहे, तर ही लोक दरवर्षी येतात, हा सण उत्सव साजरा करतायत. विनाकारण त्यांची राजकीय भरडपट्टी करू नका, विनाकारण तणाव निर्माण होईल असं काही करू नका असं सांगितलं. आणि तसं जर त्यांना वाटायला लागलं, आम्ही तर आमच्या कार्यकर्त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, आम्ही त्यावेळेला DYSPशी बोललो होतो की ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयाला जायचं आहे, उपमुख्यमंत्र्यांना, तर आम्ही एक रस्सीमध्ये उभी करा, आम्ही एक बाजूला आमचा हे सगळे मुलं घेतो, आणि तुमचा जो काही केना जायचा आहे तो जाऊ द्या. आता ह्या वर्षी आम्ही ते सांगितलं आहे की त्यांचे कोण लीडर्स किंवा कोण बाहेर येत आहे तर तुम्ही आम्हाला वेळा द्या. तर ह्या काळात येणार आहे आम्ही आमच्या मिरवणुका त्या दरम्यान त्या याच्यात, पण जर त्यांच्या आता गेल्या वर्षी मला वाटतं उपमुख्यमंत्री महोदय 3 वाजता येणार, ते आले 4-5 वाजता, आणि मग तोपर्यंत हा एवढा मोठा म्हणजे तिकडं सभेला 3-4 हजार लोक, बाहेर 12-14 हजाराचा जमाव. आता त्या 12-14 हजार जमावाला थांबवणं हे मुश्किलीच आहे. म्हणजे आनंद यांनी घेतला पाहिजे, त्यांनी घेतला पाहिजे. आणि मग आमचं म्हणणं की त्या 5-6 वाजता आले, त्यांची सभा उशिरापर्यंत चालली, 4:30-5ला आले ते काहीतरी. तर आमचं म्हणणं राहील की त्यांनी त्यांच्या वेळा पाळाव्या, आम्ही पण आमच्या वेळा पाळू. कारण हा उत्सव जगातील आदिवासी जनतेचा आहे. पहिला त्यांचा सन्मान ठेवायचा, तर तो सन्मान तुम्हाला लाठीचार्ज करून करता येणार नाही, त्यांना धक्काबुक्की करून करता येणार नाही. तर त्या लोकशाहीत आम्ही या देशाचे नागरिक आहे, जे कुणी येणार ते देशाचे नागरिक आहे, सगळ्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि त्यानुसार कायदा सुव्यवस्था पाळायची. विषयांतर करतो. उद्या नाशिक पुणे रेल्वे महामार्गासाठी आंदोलन होत आहे, आपल्या सरहद्दीवरती आंदोलन आहे, तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी आधी पण सांगितलं होतं की जी काही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे, ही नाशिक, सिन्नर, देवठाण, अकोले, संगमनेर मार्गे आळेफाटा आणि आळेफाट्यावरून पुढं पुण्याकडं जावी, ही मागणी आहे. आता याच्यामध्ये ही मागणी आमची आजही कायम आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं पालकमंत्री असतील, वळसे पाटील असतील, बाकी मला वाटतं आमदार सोनवणे, इकडून अमोलजी खताळ, मी, सरोजा हिरे असून असे बरेच आमदार आम्ही देवेंद्रजींना भेटलो आणि त्यावेळेला त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी सरकार म्हणून याचा पाठपुरावा करतो. केंद्र सरकारनं निधी नाही दिला तर राज्य सरकार एकदा मंजुरी भेटल्यावर राज्य सरकार निधी देईल. आणि त्यासाठी जे शास्त्रज्ञ ज्या काही तिथं ते GMRTचा जो काही प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी मी एक शास्त्रज्ञांची 5-6 जणांची कमिटी निर्माण करू, त्याचा अहवाल. कारण मला त्यावेळेला आदरणीय वळसे पाटलांनी, दिलीप वळसे पाटलांनी इतकं सुंदर त्याचं विश्लेषण दिलं. त्यांनी त्या परदेशात कुठं कुठं अशा ठिकाणून रेल्वे गेली असं सांगितलं आणि ते पटलं देवेंद्रजींना.
तर ते म्हटले की मी स्वतः याचा पाठपुरावा करतो आपलं राज्य सरकार म्हणून, आणि अंतिमता जो निर्णय येईल, एकदा त्याला परवानगी भेटली तर केंद्र सरकार निधी देईन, नाही दिला तर राज्य सरकार हा रेल्वे मार्ग पूर्ण कर. मग इतकं स्पष्ट आहे. आणि ती कमिटी नेमल्याचा तो GR पण बाहेर पडलेला आहे. हो, मग काकोडकर कमिटी, जर सरकार एवढं काम करतं आहे, मला एक सांगा ना, आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात पण हा प्रकल्प मंजूर झाला होता. अजितदादांनी मलाच तिथं रेल्वे मिनिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांना भेटायला सांगितलं होतं, आणि मग त्यावेळेला हा झाला होता. तर त्यानंतर काही जणांनी तो रेल्वे मार्ग उचलला आणि तो त्या बाजूनं टाकला संगमनेरच्या. ह्याच घोळामध्ये वेळ गेला, बघता बघता महाविकास आघाडी सरकार गेलं, महायुती सरकार आलं. आता महायुती सरकारनं किमान त्या याच्यावरती राज्य सरकार तरी, महाराष्ट्र सरकार तरी फर्म आहे का करायचं आहे. केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तर त्याला ज्या काही त्रुटी काढल्यात केंद्र सरकारनं, तर मला वाटतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नक्की त्याचा पाठपुरावा करतील. पालकमंत्री त्याबद्दल सजग आहे आणि भविष्यात हा मार्ग मोकळा होईल. जर अहवाल आपल्या विरोधात गेला काकोडकर समितीचा, तर त्यावेळेला आपण काय निर्णय घ्यायचा तो घेऊया. उद्याच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार? उद्याच्या आंदोलनात होण्याचा प्रश्नच नाही आहे. उद्या जागतिक आदिवासी दिन आहे. उलट आमचं त्याही बांधवांना म्हणणं आहे की जर कुठं तिथं संगमनेरमध्ये आदिवासींचा उत्सव चालू असेल तर त्या लोकांना अडथळा होणार नाही असा प्रयत्न करा. साहेब, हा आदिवासी समाजाचा महाउत्सव आहे. संपूर्ण आदिवासी समाज एकत्र येतो, परंतु नेते कुठेतरी वेगवेगळे कार्यक्रम ठेवून हे करतात. तर नेते पण एकत्र येऊन असा कार्यक्रम नाही. 100% नेते एकत्र आलेच पाहिजे असा माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. मी गेल्या वर्षी का पलीकडे तुमच्या समोर अमित भांगरेंना फोन केला होता, सुनीता भांगरेंना, मारुती मेंगाळांना पण फोन केला होता. आजही त्या दिवशी मारुतीची इथं बैठक होती तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलो का अरे एकत्र या. परंतु काय आहे की शक्ती प्रदर्शनाची हौस आहे आणि ते शक्ती प्रदर्शन दरवेळेला उघडं पडतं. तरी पण का हौस आहे बाकीच्या, समाज म्हणून एकत्र या, हा माझी आजही विनंती आहे. आमदार साहेब, अवैध दारूबाबत तुम्ही तुमची भूमिका आक्रमक असते. 2 दिवसापूर्वीच एक सराईत दारू विक्रेता आहे सचिन जाधव यांनी एका पिंपळगाव निपाणीच्या इसमाचा खून केलाय. पोलीस ठाण्यात 4 गुन्हा दाखल झालाय. अवैध दारूमुळे अशा घटना घडत आहेत, काय सांगाल, काय आव्हान करा? अवैध दारू नाही, दारूमुळंच, ते अवैध असो वैध असो, तिच्यामुळं जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते खूप खतरनाक आहे. त्या दिवशी त्या श्रीरामपूरचे पोरं आले, तुम्हीच बातम्या केल्या होत्या, ते एका निष्पाप बालिकेला असं ओढत नेलं त्यांनी त्या ॲक्सिडेंटमध्ये. इकडं मध्ये भंडारदरा परिसरामध्ये दारू पिऊन धिंगुडशा घेतला, त्या आदिवासी तरुणांबरोबर मारामाऱ्या करा. पर्यटनाला तुम्ही येताय, मी काल परवा गेलो, तुम्ही पोलिसांना पाठवलं, रस्त्यातच नाचत बसताय बाकीच्यांना हे. म्हणजे एकदा दारूच्या अंमलाखाली गेलं तर तुमचा मेंदू काम करत नाही. त्यामुळं वैध आणि अवैध दारू, तर त्या पहिली गोष्ट दारू पिऊ नका बाबांना, आलं का लक्षात? दारू पिऊन घरच्यांनाही त्रास आहे आणि दारच्यांनाही त्रास आहे. त्यामुळं दारू निर्व्यसनी तरुण निर्माण व्हावं ही आमची मागणी आहे. आता विरोधक असे जर म्हटले तर विरोधकांना लगेच फोड्या फुटत आहेत, काय कळत नाही मला वाटतं चांगलं कधीतरी स्वीकारायला शिका. आता ही जी घटना झाली ही पण नादान आहे. तिथं पोलिसांनी, मला वाटतं त्यात एक राजकीय नेता आहे, त्याचा कोण पाहुणा आहे, तेच ते हॉटेल चालवतं आहे तिथं हा पोरगा कोण जाधव आहे, हा जाऊन तिथं दारू विक्री करायचा. तिथं तो एक तरुण कोणीतरी आहे, तो पोलिसांना खबर द्यायचं, त्यालाच उचलून नेलं म्हणे. आणि त्याचं असं सांगितलं जातं आहे की त्याला त्याची हत्या झाली का काय झाली आहे, म्हणजे तो संशयित ही आहे. आणि हे सगळे जण उचललेत, तर या निमित्तानं छडा लावला पाहिजे. आणि बाकीच्यांना पण माझी वॉर्निंग आहे, अवैध दारू विकू नका. आणि जे वैध आहे ना, अरे ती 18 वर्षाच्या आतल्या पोरांना पाजू नका. जे पिते तर त्यालाही पार वकस तोपर्यंत चालता येत नाही तोपर्यंत पाजू नका. आता एखादा म्हणू शकतो पितो तर आम्ही आमच्या पैशाचं पितो, याचं काय जात आहे? अरे माझं काही जात नाही, पण मी पण भारताचा नागरिक आहे, तुम्ही पण भारताचे नागरिक आहे आणि तुम्ही माझे बांधव आहेत. जरी दारुडे मारुडे असाल तरी तुम्ही माझे बांधव आहेत, तुमची काळजी घेणं माझं काम आहे. अवैध दारू विक्रेते असं कृत्य करायला लागले तर पोलिसांना तुम्ही काय आव्हान करा? पोलिसांना आव्हान हेच करण, आता तुम्हाला पहिलं माहीत असलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था आणि त्याच्यात पळवाटा खूप आहे. ही 7 वर्षाच्या आतल्या गुन्ह्यांना लगेच जामीन मंजूर होतोय.
आता तर नवीनच ऐकले 5,000ची चोरी केली तर त्याला लगेच बॉन्ड भेटला जातोय. मग हे सगळं गुन्हेगारांच्या बाजूनं दिसतंय ना सगळं कायद्यातलं. मग अशा ॲज अ ह्युमॅनिटी म्हणून तुम्ही जर अशा निर्णय घेणार तर ही मानवता काही कामाची नाही. त्यामुळं वारंवार गुन्हे करणारे, मग ते दारू विक्री असेल, चोरी असेल, मारामारी असेल, ह्या वारंवार गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे असेल तर यांच्यावरती भविष्यात तडीपारी, मोकोका असे काहीतरी गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुटखा मध्ये एवढ्या धडाधड कारवाया झाल्या, आता सुरू झालं आहे परत. आता तर ते नवीनच कुठलं पान खायचं ती फॅड सुटलं आहे आता. म्हणजे किरण लामटेनं तक्रार करायची मग तुम्ही कारवाई करायच्या. तुकाराम मुंडे एकटाच जिवंत आहे का? बाकीच्यांनी थोडं जिवंत अधिकारी म्हणून जगलं पाहिजे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.